ज्या मुलांना तुम्ही लहानाचं मोठं केलं, त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवलं, त्यांचे लाड पुरवले, त्यांचे शिक्षण केलं, त्यांना हव्या त्या गोष्टी मिळवून दिल्या, त्यासाठी आपले कितीही हाल झाले, किती कष्ट करावे लागले, तरीही कोणताही आईवडील हे त्या मुलांसाठी करत असते आणि मुलांनीही त्याच पद्धतीचं वागून किंवा आईवडिलांनी आपल्यासाठी काय कष्ट केले, त्या कष्टाचं काहीतरी चीज करून, त्या कष्टाची जाण ठेवून त्यांनी आईवडिलांच्या कष्टाचं मोल किंवा आईवडिलांच्या कष्टाचे ऋण फेडणं गरजेचं असते. म्हणून मुलांनी शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी नोकरी करावी आणि नोकरी करत असताना त्यांनी आपल्या आईवडिलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. जोपर्यंत त्या मुलांचे लग्न होत नाहीत, लग्न झाल्याच्या नंतर मुलं ॲटोमॅटिक आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात. त्यावेळी त्या आईवडिलांवर अतिशय वाईट प्रसंग येतो, त्यांना वाईट वाटते, त्यांना दुःख होते. परंतु मुलं सुखी राहतील हीच एक भावना प्रत्येक आईवडिलाची असते. आणि मुलांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे की आपण आपल्या आईवडिलांना कुठल्याही पद्धतीचं दुःख न देता त्यांच्यासाठी किंवा त्यांनी जे आपल्यासाठी कष्ट केले त्या कष्टाचं आपण काहीतरी ऋण फेडणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त त्यांच्याकडे लक्ष द्या. तुम्ही जर बाहेरगावी असले नोकरीनिमित्त, कामधंद्यानिमित्त, तरी पण आईवडिलांना फोन करून विचारत जा, त्यांची काळजी घेत जा. एवढंच त्यांना ह्या उतार वयात लागत असते. बाकी तुमच्याकडून काही मिळावं ही अपेक्षा कोणत्याच आईवडिलाची नसते. फक्त आपल्या मुलांनी सुखी राहावं एवढंच प्रत्येक आईवडिलाला वाटते. आणि मुलांचंही कर्तव्य तेच असते की आईवडील म्हातारे झाल्यानंतर आपण आईवडिलांकडे लक्ष द्यावे, त्यांच्याशी प्रेमाने बोलावे, एवढंच त्या आईवडिलांची अपेक्षा असते. आणि तसं मुलांनीही करायला पाहिजे. एवढंच.